प्रेमामुळं आणि भगवंताच्या कृपेमुळे मला चांगल्या प्रकारचं बळ मिळतं आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानेच मी या दिंडीमध्ये चालत असतो. हे सर्व कार्य एकल्याचा खेळ नाही आता सांगितलं. सर्वांच्या सहकार्याने होणारं काम आहे. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने ही दिंडी अतिशय चांगल्या प्रकारे भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने मार्गक्रमण करीत आहे. आणि दिंडीमध्ये आल्यानंतर माझं वय त्यावेळेला 50 होतं. आता माझं वय आहे 75. 25 वर्षे दिंडीला पूर्ण झालेली आहे. त्यासोबत दिंडी चालवण्यासाठी 17 कार्यकारी सभासद आहे. याशिवाय त्यात आम्ही काही वाटचालीच्या कमिट्या तयार करतो. भोजन व्यवस्था आहे, अन्नदान व्यवस्था आहे, आपलं आर्थिक व्यवस्था आहे. हे सगळं नियोजन प्रत्येक कमिटीला वाटून दिलेलं असतं. त्याप्रमाणे सर्व काम करतात. आता सध्या दिंडीच्या बरोबर 300 पुरुष आणि 200 महिला भिशी भरून चालत असतात. बाकीचे कामगार असतात, वाढणारे महिला, स्वयंपाक करणाऱ्या, सगळं सर्वांना ज्याचा त्याचा मोबदला दिला जातो. आमची जनरल मीटिंग झाल्याच्या नंतर मग आमचा अहवाल सादर केला जातो. आज गेली 25 वर्षापासून आमच्या दिंडीचा अहवाल धर्मोदय आयुक्तांना आम्ही पोच केलेला आहे. आणि आम्ही जे व्यवहार करतो ते आम्ही आजपर्यंत समजा आता आम्ही देऊपासून तर आता अकलूजपर्यंत जेवढ्या पावत्या फाडल्या आम्ही एकही ते पैसा आज वापरलेला नाही दिंडीमध्ये. मग आमची पुन्हा एक मीटिंग बोलवतो जेणेकरून आमचे सगळे सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये काम वाटप दिलं जातं. आमचे श्रीकांत किंजन असतात ते सगळे स्वयंपाकाचे पाहतात. काही आमचे दांगट कंपनी असते ते सगळे व्यवहाराचं पाहतात. आमचे बोडके मामा असतील त्या आणि गराडे मामा असतील ते सगळं कोटीप्रमुख पाहतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता विनायक काळे असतील ते पाण्याचं पाहतात. म्हणजे असं आम्ही सर्व वाटून घेतो आणि प्रॉपरली त्या कामावरती आम्ही बेस करतो. आणि त्यांच्यामुळं नंतर मग आमचं कामगार ठरवणे, आचारी ठरवणे आणि त्यांच्याकडून स्वयंपाक कसा झाला पाहिजे की प्रत्येक सोहळ्यामध्ये तुम्ही विचार करा. प्रत्येक अध्यक्ष हा गाडी चालवत असतो, परंतु आमचा एकमेव अध्यक्ष असा आहे की गेली 25 वर्षापासून पायाने चालतात आजपर्यंत. आज 25 वर्षामध्ये सर्वांच्या सहकार्यातून आमच्या पंचकृषीतील मावळ आणि हवेली हे दोन्ही आमचे तालुके असतील त्याच्यामधून खूप मोठं असं योगदान होतं. आणि त्या पंचकृषीतील 18 गावामधून जवळजवळ आम्हाला 8 ते 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आमच्या दिंडीची झालेली आहे. कारण की सर्वांच्या सहकार्यातून एकल्याचा नवे खेळ म्हणून मिळविला. अशा वाऱ्याच्या वाटेल वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. वेगळं काय ते बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी बघायला गेलं तर आपण अकलूजमध्ये आहोत आणि अकलूजमध्ये जगद्गुरूंचा पालखीचा सोहळा या ठिकाणी पार पडला. अशाच अनुषंगाने नेमकी वारी कशी असते आणि वारीच्या पाठीमागे देखील काय चालतंय वगैरे, कशा पद्धतीचं मॅनेजमेंट असते, किती लोक असतात वगैरे, आणि बघायला गेलं तरी कमीत कमी 500 ते 1000 पर्यंतची दिंडी आहे. त्या दिंडीच्या पाठीमागचे नियोजन कशा पद्धतीने आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय दिंडीचं नाव काय आपल्या? आमच्या दिंडीचं नाव श्री क्षेत्र बोराडेश्वर डोंगर प्रासादिक दिंडी मावळ आणि हवेली अशा दोन्ही तालुक्यातून ही दिंडी आमची प्रस्थान डोंगरावरून होत असते. आणि प्रस्थान होत असताना त्याच्या अगोदर आम्हाला 1 महिना पूर्व तयारी करावी लागते. पूर्व तयारीमध्ये विशेषतः पॉम्पलेट छापणं आणि पॉम्पलेटमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे मुक्काम आहे त्या ठिकाणी प्रथमतः आम्हाला दौरा करावा लागतो की एवढी आमच्या दिंडी बरोबर आता 450 ते 500 वारकरी असतात. मग त्यांचं पुढचं नियोजन कसं करावं हे सुद्धा आम्हाला प्रश्न असतो. मग आम्ही प्रथमतः पूर्व तयारीसाठी आमचा एक दौरा ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी पत्र देऊन त्यांच्या परवानगीने आम्ही सर्व पुढचं नियोजन करत असतो. आणि नियोजन करत असताना नंतर आमचे मीटिंग होत असतात. आमचा अहवाल वाटप ऑडिट होत असतं. ऑडिट झाल्याच्या नंतर मग आमची जनरल मीटिंग झाल्याच्या नंतर मग आमचा अहवाल सादर केला जातो. आज गेली 25 वर्षापासून आमच्या दिंडीचा अहवाल धर्मोदय आयुक्तांना आम्ही पोच केलेला आहे. आणि आम्ही जे व्यवहार करतो ते आम्ही आजपर्यंत समजा आता आम्ही देऊपासून तर अकलूजपर्यंत जेवढ्या पावत्या फाडल्या आम्ही एकही ते पैसा आज वापरलेला नाही दिंडीमध्ये. कारण की आमचा पहिला जो बॅलन्स आहे बँक बॅलन्स त्याच्यामधूनच आम्ही कार्य करतो. त्यामुळे आमचा व्यवहार आणि आमचा सर्व व्यवहार चेकनीच केला जातो. असा की तर कुठेही कॅश मध्ये दिला जात नाही. त्यामुळे आमचं ऑडिट 100% आम्ही एकदम क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ते केल्याच्या नंतर मग आमची पुन्हा एक मीटिंग बोलवतो जेणेकरून आमचे सगळे सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये काम वाटप दिलं जातं. आमचे श्रीकांत किंजन असतात ते सगळे स्वयंपाकाचे पाहतात. काही आमचे दांगट कंपनी असते ते सगळे व्यवहाराचं पाहतात. आमचे बोडके मामा असतील
आणि गराडे मामा असतील ते सगळं कोटी प्रमुख पाहतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता विनायक काळे असतील ते पाण्याचं पाहतात. म्हणजे असं आम्ही सर्व वाटून घेतो आणि प्रॉपरली त्या कामावरती आम्ही बेस करतो आणि त्यांच्यामुळं नंतर मग आमचं कामगार ठरवणे, आचारी ठरवणे आणि त्यांच्याकडून स्वयंपाक कसा झाला पाहिजे. कारण की वारकरी जर चालत असताना काही ठिकाणी कमी जास्त आमचा भोजनाचा होत असतो. बघा आता यावर्षी उरळी कांचनला जो प्रकार झाला आणि काही प्रशासनाच्या काही कारणामुळं तिथं आम्हाला जवळजवळ 11 वाजेपर्यंत आम्हाला तिथं गाड्या थांबाव्या लागल्या आणि आम्हाला 12च्या नंतर आम्हाला लोक जेवण करायला लागले. तो खूप आम्हाला त्रास होतो. आणि काही ठिकाणी असं पण प्रसंग येतो की वारकरी काही पुढे गेल्याच्या नंतर तिथं जेवणाचा जास्त होतं, पुढे गेल्याच्या नंतर तिथं कमी जास्त होतं, असं थोडं होत असतं. आणि ते झाल्याच्या नंतर पुन्हा वाटचालीमध्ये विशेष आमचं भजन हा मुख्य मुद्दा आहे. भजनाचा आमचे अध्यक्ष हरिभक्त परायण मुकुंद नाना राऊत जे आमचे दिंडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते म्हणजे मनापासून आज 25 वर्ष आमचं भाग्य समजतो की असे अध्यक्ष आम्हाला लाभले आणि इथून पुढे भेटन असे अध्यक्ष आम्हाला वाटत नाही. कारण की प्रत्येक सोहळ्यामध्ये तुम्ही विचार करा, प्रत्येक अध्यक्ष हा गाडी चालवत असतो, परंतु आमचा एकमेव अध्यक्ष असा आहे की गेली 25 वर्षापासून पायाने चालतात, आजपर्यंत ते गाडीमध्ये बसलेले नाहीत. हा आम्हाला अभिमान आहे, म्हणजे खूप अभिमान येतो. आणि सगळं भजनाचं जे यंत्रणा आहे सगळी यंत्रणा ते पाहत असतात. त्यानंतर मग आमच्या तंबूचा विषय असतो, निवास व्यवस्था. परंतु बहुतेक ठिकाणी आम्हाला कार्यालय, शाळा, विश्रामगृह अशा ठिकाणी आहेत. आम्हाला 2-3 ठिकाणी तंबूची आवश्यकता आहे आणि आम्ही तेही व्यवस्था पूर्ण करतो. आणि जवळजवळ आपल्या दिंडीचे आज 25 वर्षामध्ये सर्वांच्या सहकार्यातून आमच्या पंचक्रोशीतील मावळ आणि हवेली हे दोन्ही आमचे तालुके असतील त्याच्यामधून खूप मोठं असं योगदान होतं. आणि त्या पंचक्रोशीतील 18 गावांमधून जवळजवळ आम्हाला 8 ते 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आमच्या दिंडीची झालेली आहे. कारण की सर्वांच्या सहकार्यातून एकल्याचा नवे खेळ म्हणून मिळविला असे आमचे अध्यक्ष जे आहेत त्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ, आता मी तर सर्वांपेक्षा बारीक आहे परंतु माझी पण 23वी पायवारी आहे, परंतु मला यांच्या सर्वांच्या अनुभवानुसार जे मला आलं मी ते करत राहतो. आणि आमच्या वयस्कर माणसं आम्ही जरी सांगितलं वयस्कर माणसांना की बाबा आपल्याला बांधणी घ्यायची, हे करायचं, बिछाने व्हायचे, बिचारे सगळं घरी मस्त त्यांच्या प्रॉपर्टी आहे सगळे, परंतु या सेवेसाठी संपूर्ण येत असतात. तर बघायला गेलं तरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तर आता सध्याला ज्यावेळेस आपण एखादी बॅट घ्यायला जातो त्याच्यावेळेस जो मोरक्या असतो तो प्रथम पुढे असतोय, पण इथं बघितलं तर मोरक्या पाठीमागे राहतोय आणि तशाच पद्धतीनं आपण त्यांच्याशी बोलतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय. काय कशा पद्धतीनं असतं? तुमचं नाव काय? नाव आहे मुकुंद भगवान राऊत. 2002 साली श्री क्षेत्र घोरडेश्वर दिंडीची स्थापना झाली. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर ही दिंडी पायी करत असते. दिंडी नगारखान्याच्या मागे 3ऱ्या नंबरला चालायला आम्हाला दिलेला आहे. कारण आमची भजन सेवा अतिशय महत्वाची असल्यामुळे, भजन सेवा चांगल्या प्रकारची असल्यामुळे आम्हाला पुढे चालायला घेतलंय. आणि संस्थांची सुद्धा आम्हाला फार मोठी सहाय्य आहे. गेली 25 वर्षे जे आज हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, आपल्या दिंडीला अन्नदाते, धान्य देणारे आणि धर्मशाळा बांधकामासाठी देणगी देणारे अशा सर्वांच्या सहकार्याने दिंडीची प्रगती झालेली आहे. पंढरपूर या ठिकाणी 6 गुंठे जागेमध्ये मोठी धर्मशाळा बांधलेली आहे. 3 गुंठेमध्ये पार्किंग करण्याची व्यवस्था करायचं आहे. उरलेल्या वरच्या मजल्यावर 19 सदनिका बांधण्याचं काम करायचं आहे. लगेच आता या मागच्या वर्षातच म्हणजे फेब्रुवारीमध्ये आळंदी या ठिकाणी दिंडीच्या वतीने 2.25 गुंठे जागा बांधकामासहित विकत घेतलेली आहे. 65 लाख रुपये खर्च झालेला आहे. 30 लाख रुपये लोकांनी मदत केलेली आहे. बाकीचे पैसे आपल्याला देणे आहे. सर्वांच्या सहकार्याने तेही काम पूर्ण होईल. आणि गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या दिंडी बरोबर जे वारकरी, भजनकरी सर्व चालत आहे. आणि हे करत असताना वारकऱ्यांना अन्नदान करणारे किंवा त्यांची व्यवस्था सांभाळणारे सर्वांना सारखंच पुण्य आहे. आणि त्यामुळं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे या न्यायाने सर्व सहकारी दाते या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि माझ्यावर सर्व प्रेम करतात. त्या प्रेमामुळं आणि भगवंताच्या कृपेमुळे मला चांगल्या प्रकारचं बळ मिळतं. आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानेच मी या दिंडीमध्ये चालत असतो. हे सर्व कार्य एकल्याचा खेळ नाही आता सांगितलं.
सर्वांच्या सहकार्याने होणारं काम आहे. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने ही दिंडी अतिशय चांगल्या प्रकारे भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने मार्गक्रमण करीत आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने ह्या दिंडीची वाटचाल अशीच पुढे चालणार आहे. धन्यवाद. तुमचं ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये आले तेव्हा तुमचं वय आणि आता किती वर्ष झाले तुम्हाला? मी दिंडीमध्ये आल्यानंतर माझं वय त्यावेळेला 50 होतं. आता माझं वय आहे 75. 25 वर्षे दिंडीला पूर्ण झालेली आहेत आणि आजपर्यंत मी दिंडीच्या वाटचालीमध्ये आहे. त्याचं कारण आहे मला पूर्वसंस्कार असल्यामुळे भजन सेवा हीच खरी देवाला आवडते म्हणून या भजन सेवेत मिरत असतो. त्यामुळे यांनी ते सांगितलं कौतुक काय कामाचं नाही, मला ती सवय आहे, मला ते अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये आनंद आहे आणि त्यामुळेच मी सर्वांच्या सहकार्याने दिंडीसोबत पायी चालत असतो. कधीही गाडीत बसत नाही. मी पखवाजही वाजवतो, भजनही गातो. माझे सहकारी इतके तयार झालेले आहेत. आता दिंडीचं भजन हे अतिशय चांगल्या प्रकारचे समृद्ध चाललेलं आहे. बाकीचं चालताना थोड्याफार अडचणी इकडे थोडंफार कमी जास्त होत असतं. कुणाकडूनही आमच्याकडून चुकाही होत असतात, परंतु सर्व लोक त्या आपल्या पोटात घालतात आणि आपल्या बरोबर सर्वांना घेऊन चालतात. म्हणून त्या सर्वांना हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा. तुमच्या सोबत किती लोक सदस्य आहेत आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या प्रतिसाद? आमच्या सोबत दिंडी चालवण्यासाठी 17 कार्यकारी सभासद आहेत. याशिवाय त्यात आम्ही काही वाटचालीच्या कमिट्या तयार करतो. भोजन व्यवस्था आहे, अन्नदान व्यवस्था आहे, आपलं आर्थिक व्यवस्था आहे. हे सगळं नियोजन प्रत्येक कमिटीला वाटून दिलेलं असतं. त्याप्रमाणे सर्व काम करतात. आता सध्या दिंडीच्या बरोबर 300 पुरुष आणि 200 महिला भिशी भरून चालत असतात. बाकीचे कामगार असतात, वाढणारे महिला, स्वयंपाक करणाऱ्या, सगळं सर्वांना ज्याचा त्याचा मोबदला दिला जातो. आणि आमच्या सोबत यावर्षी पर्यावरण दिंडी ही सुद्धा आमच्या बरोबर चालते. त्याचप्रमाणे दोस्त मुंबई या कंपनीचे एक अवयवदान संस्था आहे. ती संस्था सुद्धा आमच्या बरोबर मार्गस्थ असते. त्यांना आमचं सहकार्य असतं आणि त्यांचंही काम मोठं आहे. त्यानंतर घोरडशेव डोंगरावर आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. जॉकी श्रॉफ यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि 100 वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केली. आमच्या दिंडीमध्ये व्यसनमुक्ती, प्रबोधन हे सर्व होत असल्यामुळे प्रत्येक वर्षी 50-60 लोक व्यसनापासून दूर होतात आणि तोच हा उपक्रम आपण पुढे चालवायचा आहे. ही नवीन पिढी आपल्याला पुढे घडवायची आहे. संजय महाराज पाथोर यांचं कीर्तन आपल्या दशमीच्या दिवशी पंढरपूर या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून आमच्या दिंडीतील 20 टाळकऱ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे आणि तो कार्यक्रम करण्याची संधी यावर्षी आपल्या दिंडीला मिळालेली आहे. त्यामुळे आम्हाला धन्य समजतो. हे जे मॅनेजमेंट असं आता वारी याच्या अगोदर किती दिवस अगोदर ह्याचं मॅनेजमेंट केलं जातं? जवळजवळ 1.5 महिना अगोदर. याशिवाय कार्यक्रम वारीपुरताच नाही, प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही सर्व एकत्र येतो. प्रत्येक गावामध्ये आमची भजनी मंडळ आहेत. काही ठिकाणी आम्ही जातो, आपल्या दिंडीला काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठं भजन चालते, पण एखाद्या घरी दुःखद घटना घडते, एखाद्याच्या घरी काही कार्यक्रम किंवा पुण्यतिथी असते आणि वाढदिवस असतात, सप्ताह असतात प्रत्येक गावामध्ये. त्या सर्व कार्यक्रमामध्ये दिंडीच्या वतीने आम्ही सहभाग घेत असतो आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व सहकार्य करत असतो. किती गाव आहेत आपल्या दिंडीमध्ये? जवळजवळ 17 गाव आहे. 17 गाव. 17 गाव. नामुर्डी, गवंचे, गोडुंबरे, सांगोडे, साळुंबरे, दारुंबरे, याशिवाय शेलारवाडी, तळेगाव, धामणे, उरसे, सोमटणे, परंदवडी, किवळे, रावेत, नेमरोड, किनई, चिंचवली, झेंडेमाळा, सर्व गावं जी घोरडशेव डोंगराच्या परिसरात सभोवती आहेत ती सर्व यामध्ये सामील असतात आणि ते सर्वांचं सहकार्य दिंडीला असल्यामुळे. अजून काय गाव ह्याच्यामध्ये ऍड होत आहेत का, कसं काय असतं काय? होतात. काही लांबचे मुंबई वगैरे पुण्यावरून सुद्धा आपल्या दिंडीला येतात. त्यांना आपण शासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी, IAS अधिकारी आहेत, ते सुद्धा आपल्या दिंडीमध्ये येतात, मार्गदर्शन करतात आणि आनंद घेतात. बरं, आता हे सर्व तुम्ही करता, तुमचं वय झालेलं आहे, सर्व वय नवीन पिढीकडे कसं ही धुरा तुम्ही सुचवताय किंवा नवीन काही लोक ऍड केले तर जेणेकरून हे तुमचं पुढे घेऊन जाण्यासाठी? आम्ही नवीन लोकांना या पुढे घेतलेलं आहे आणि हळूहळू त्यांना
या कामाचा अनुभव यावा आणि हे सर्व धोरण त्यांनीच पुढे चालवायचे आहे. कारण वयस्कर माणसं किती दिवस काम करणार, तर त्यांना सुद्धा आपण सामील करून त्यांना सभासद करून घ्यायचं आणि यापुढे हळूहळू त्यांना जसा अनुभव येईल त्याप्रमाणे त्यांना त्याप्रमाणे काम करायला लावायचं आणि नवीन लोकांना ते वळण लागलं पाहिजे. त्यांच्या हातून हे काम अबाधित चालू राहिलं पाहिजे असाच आमचा मानस आहे. आणि त्यामुळे आम्ही या कार्यक्रमामध्ये नवीन लोकांना सुद्धा कारण जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन नवीन दिंड्या येतात, नवीन नवीन वेगळ्या प्रकारच्या आता आय एस अधिकारी असतील, बऱ्याच आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशा बऱ्याच दिंड्या याच्यामध्ये ऍड होतात. आज तुम्ही परंपरा जपलेली आहे, तर इथून पुढे ती वाढल्या पाहिजे आणि वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पहिली गोष्ट, एकत्र आल्यानंतर सर्वांचा विचार झाला पाहिजे की आपण काय करायचं, कसं राहायचंय, आहार कसा असावा, विचार कसे असावेत. कारण सर्वात महत्वाचे आहार. आहार जर सात्विक असला तर आपली बुद्धी सात्विक बनते आणि सांप्रदायाचे किंवा आध्यात्मिक जे तत्व आहे त्या तत्वाचं आकलन होण्यासाठी बुद्धी सात्विक असावी लागते. म्हणून व्यसनाधीनता नसावी, मांसाहार नसावा, शाकाहारी पूर्ण असावं, सर्व आहार सात्विक असावा या दृष्टीने सुद्धा प्रयत्न आहे. आणि जे काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेच्या याला सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे. तुमचा केर कचरा किंवा प्लास्टिकचा वापर हा बंद झाला पाहिजे. सर्व ठिकाणी वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि त्यामुळेच पर्यावरणालाही आपल्या प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारचं वातावरण राखता येईल अशा प्रकारे आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं बघितलं की हे वारीचा अशा पद्धतीनं चालणारा हा पराक्रम आहे आणि विशेषतः बघितलं तर हे बऱ्याच लोकांचा समूह असतो. ज्यावेळेस ते 1500 लोक असतात त्याचे मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे ते आणि कशा पद्धतीने केलं जातंय, एकोपा कसा असला पाहिजे आणि कशा पद्धतीनं एक माणूस सगळ्यांना हँडल कसा करतोय, तर ही वारीची परंपरा आहे, तुकोबांच्या परंपरा आहे, निरीक्षक परंपरा आहे. आणि जसं पांढरं शुभ्र कपडे घालून जसा माऊली वारकरी वाटायचं तशाच पद्धतीनं प्रत्येकाचं मन तशा पद्धतीनं आहे. आणि बघायला गेलं तर प्रत्येकाने प्रत्येकाचं काम वाटून घेतलेलं आहे. त्या कामातून विठ्ठलाची सेवा होती म्हणून तशा पद्धतीने काम केलं जातंय. आणि आता जे महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की नवीन जो वारकरी तयार होतोय त्यांनी पूर्णतः शाकाहारी असणं महत्वाची गोष्ट आहे, विचार व्यवस्थित असलं महत्वाचं आहे आणि आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. कारण आहार व्यवस्थित घेतल्यानंतर आपल्या बुद्धी व्यवस्थित पद्धतीने चालते. अशाच पद्धतीने आपण वाढणं ह्या वारीच्या वाटेत वेगळं काय आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.